नमस्कार मैत्रिणींनो, आज आपण पनीर भात बनवणार आहोत। त्यासाठी मी घरचं पनीर केलेलं आहे। 1 लिटरचं पनीर आहे हे। चला तर आता आपण लवकर सुरुवात करू भाताला। 1 वाटी कोलम तांदूळ घेतलेले आहेत, मूग आणि मसूर डाळ घेतलेली आहे, पनीर घेतलेलं आहे, फ्लावर घेतलेला आहे, बीन्स घेतलेला आहे, टोमॅटो, कांदा, बटाटा, लसूण, शिमला मिरची, कोथिंबीर, कढीपत्ता एवढं भाजी आपण घेतलेले आहेत, कारण आपल्याला पनीर भात बनवायचा आहे। चला तर आपण आता सुरुवात करूया। चला आता आपण हे स्वच्छ फ्लावर, बीन्स आणि शिमला आपण धुवून घेऊया। चला गॅसवर कढई ठेवलेली आहे, त्यामध्ये मी तेल टाकून घेतलेलं आहे। आता मोहरी, जिरे, लसूण, कढीपत्ता आणि हिरवी मिरची हे सर्व आपण छानसं फ्राय करून घ्यायचं आहे। असा मस्त भात बनवायचा आहे आपल्याला, पनीर भात। आता कांदा मी उभा चिरलेला आहे आणि तो पण फ्राय करून घेत आहे ब्राऊन कलरवर। थोडीशी हळद टाकून देऊया। लगेच टोमॅटो टाकून देऊया। भाताला टोमॅटो जास्त वापरायचा, त्यामुळे आपला भात खूप छान लागतो। मी नेहमी भात बनवायचा असेल तर जास्त टमाटा वापरते। उन्हाळा दिवस असल्यामुळे भरपूर टमाटा वापरायचा आणि इथे 1 चमचा लाल तिखट टाकलेला आहे। असं मस्त परतून झालेलं आहे आपलं टोमॅटो, कांदा। आता लगेचच आपण भाज्या टाकून देऊया। भाज्या पण छानशा 1 मिनिट परतून घ्यायच्या आहेत। आता डाळ टाकून देऊया, मसूर आणि मूग। ते पण छानसं परतून घेऊया 1 मिनिट। मस्त परतून झालेलं आहे आपलं सगळं डाळी। आता लगेचच आपण भात टाकून देऊया, तांदूळ टाकून देऊया। खूप छान लागतो कोलम तांदळाचा भात। 1 चमचा मीठ टाकून देऊया। आणि गरम पाणी केलेलं आहे। झटपट भात होण्यासाठी आपण गरम पाण्याचा वापर केलेला आहे। गरम पाणी टाकल्याच्या नंतर आपल्याला 10 ते 15 मिनिटात भात तयार होतो। मस्त आता पाणी टाकून घेतलेलं आहे, हलवून पण घेतलेलं आहे। तर 10 ते 15 मिनिटात आपला भात तयार होईल। आता आपण पनीर टाकून देऊया। पनीर खूप आहे। मी 1 लिटर दुधाचं पनीर बनवलेलं आहे। किती सॉफ्ट झालेलं आहे, खूप मस्त आहे।
म्हणून मी पनीरचा भात बनवलेला आहे. चला तर आता आपण झाकण ठेवून देऊया 10 ते 15 मिनिटे. चला 15 मिनिटे झालेले आहेत. आपला भात बघूया. वाव, किती सुंदर झालेला आहे आपला भात. तुम्ही बघू शकता. तुम्हाला जर माझा पनीर भात आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला विसरू नका. व्हिडिओ बघत राहा, कमेंट्स करा. तुम्हीही बनवून खा. अशा प्रकारे आपला भात तयार झालेला आहे.